नमस्कार, सी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. मिरजेतील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार. राजकीय वर्तुळात खळबळ. महापालिका निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असतानाच मिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आझम काझी यांच्यासह 8 जणांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आला. उद्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मिरज दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका रझिया काझी यांचे पुत्र आझम काझी यांना माजी महापौर मेनुद्दीन बागवान, जरीना बागवान आणि नरगिस सय्यद यांच्यासह अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. सुमारे 1 वर्षापूर्वी मिरजमधील स्टेशन रोड परिसरात व्यावसायिक वादातून अफगाण हॉटेलवर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी आझम काझी यांच्यासह असलम काझी, शोएब काझी, मतीन काझी, अक्रम काझी, रमेश कुंजिरे, अल्ताफ रोहिले आणि मोहसिन गोदड यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आझम काझी व इतर आरोपींविरोधात पोलीस अधीक्षकांकडे हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावानुसार पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आझम काझी यांच्यासह 8 जणांना सांगली व कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिलेत. या कारवाईचा निवडणूक प्रचार आणि स्थानिक राजकारणावर नेमका काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं.